कोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी भव्य असा कठीण जीवदान कार्यक्रम हा देश विदेशातील भिक्खू व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। दिनांक 16 ऑक्टोबर रोजी गुरुवारी होणार आहे। यासाठी बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भदंत पयाबोधी थेरो यांनी केलेले आहे। वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने कठीण जीवदान कार्यक्रम गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे भव्य दिव्य स्वरूपामध्ये नेत्रदीपक सोहळा हा ऐतिहासिक संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी भदंत आमहा प्रपत जिरा वांगसो जिरा पोंगमते सहाय्यक मुख्य बनते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड, त्यानंतर डॉक्टर ओरनचाई पालव धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड आणि माननीय किटुन्या सिरिखम समन्वयक थायलंड इंडिया पिलग्रिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड आणि माननीय HSU तुझू लिन फिलॅन्थ्रॉपिस्ट तायवान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, तसेच माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉइंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट बांगलादेश, त्यानंतर माननीय डॉक्टर शान रथ विगुन सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट, त्यानंतर माननीय शियल फुल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र आणि माननीय समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्ती आंबिरे व्हाइस चेअरमन यूथ डेव्हलपमेंट अँड इम्पॉवरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तथा संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र असे देश विदेशातील ज्येष्ठ थायलंड येथील धम्मकाया सेंटर मधील भंतेजी आणि थायलंड येथील उपासिका तायवान बांगलादेश आणि भारतामधून म्हणजे असे भंतेजी आणि प्रमुख पाहुणे विशेष या ठिकाणावर उपस्थित राहणार आहेत। या नेत्रदीपक सोहळ्याचा कठीणदान जीवदान जो कार्यक्रम आहे धम्मदेशना त्यामध्ये असेल, त्यानंतर चॅन्टिंग असेल आणि या ठिकाणावर मान्यवरांचा आदरणीय भंतेजींचा सन्मान सोहळा असेल। तर या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावं आणि आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोज गुरुवारी आपण हजारोच्या संख्येनं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कोरगाव येथे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे यासाठी मी सर्वांना नम्रतेचं एक आव्हान करतोय। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो।